जयंत पाटील साहेबांचं जे मी उद्योगीपणाला हे आहे त्याबद्दल मला मनाला यातना झाल्या. त्यांची वक्तव्य ऐकल्यानंतर मला यातना झाल्या म्हणून सांगितलं. मला त्यांचं अंतर्गत काय राजकारण हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. आम्ही माझ्यावर किंवा अजितदादांच्यावर वगैरे टीका करत होते त्यावेळी मी त्याला म्हणत होतो किंवा अजितदादा पवारांची जागा घेण्याची यांना घाई झालेली आहे. आज कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने लोकसभेचे खासदार झाल्याबद्दल छत्रपती शाहू महाराज आणि राज्याच्या मंत्रिमंडळात माझी आणि आंबेडकर साहेबांची निवड झाल्याबद्दल त्यांनी सत्कार केलेला आहे. दर्शनी माने आज काही कामावर येऊ शकलेले नाही आणि मला वाटतं एक चांगला पायंडा त्यांनी पडलेला आहे की पक्षीय अभिनेश न आणता सर्व पक्षाच्या नेतेमंडळींना त्यांनी आज सत्कारासाठी बोलावलेला आहे. कर्जमाफीच्या बाबतीत महत्वाचं निश्चितपणे वक्तव्य केलं तुम्ही, पण महत्वाचं वक्तव्य केलं पुढच्या निवडणुकीपर्यंत मग वाट पाहावी लागेल असं नाही. मी म्हटलं 5 वर्षाचा जाहीरनामा आहे. आर्थिक परिस्थिती बघून शासन कर्जमाफी करणार आहे. या सगळ्या वक्तव्यानंतर अनेक प्रतिक्रिया आता येतील की खरं तर निश्चित पद्धतीने तुम्ही बोललाय, मात्र हे सगळं कशा पद्धतीने आता विरोधी नाही मुश्किल नाही म्हणलं मी. ज्या अर्थी बंटी पाटलांनी थोडी कळ काढल्याबद्दल मला तिकडे बोलावं लागलं. त्यामध्ये 5 वर्षाचा आपला जाहीरनामा असतो. राज्य सरकारची तिजोरी परिस्थिती बघून आम्ही योग्य वेळेला कर्जमाफीचा निर्णय आपण घेऊ. विकास कामांना कात्री लावून नाही, आम्ही आता ज्या योजना आहेत त्या योजना चालू राहण्यासाठी आम्हाला काही विकास कामांना कात्री लावावं लागेल, कर्ज काढावं लागेल आणि आमच्या मागे डबल इंजिन जे सरकार आहे केंद्राचं त्याचा फार मोठा फायदा होणार आहे. खरं तर शरद पवार गटाची 2 दिवसाची बैठक मुंबईमध्ये नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये खरं तर शरद पवार गटामध्ये 2 प्रवाह असल्याचं माहिती समोर येते सत्तेमध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात. नाही, मला त्याची काही माहिती नाही. फक्त जयंत पाटील साहेबांचं जे मी उद्योगीपणाला हे आहे त्याबद्दल मला मनाला यातना झाल्या. पण जयंत पाटील यांना त्यांचं प्रदेशाध्यक्ष काढून घेण्याबाबत देखील आग्रह झाला. विशेषतः रोहित पवार असतील किंवा रोहित पाटील यांच्याकडे ते जबाबदारी. त्यांची वक्तव्य ऐकल्यानंतर मला यातना झाल्या म्हणून सांगितलं. मला त्यांचं अंतर्गत काय राजकारण हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. वारंवार माझा काही संवाद कोणाशी झालेला नाही. काल जे वर्तमानपत्रात 2 दिवसाचं त्यांची जी बैठक होती त्याचं प्रसार माध्यमांनी दिलं तेवढंच मी ऐकलेलं. पण रोहित पवारांच्या एकूणच राजकीय महत्वाकांक्षीविषयी तुम्ही नेहमीच बोलत आलेला आहात. त्याच म्हणायचं का ज्या पद्धतीने नाही, ते ज्या पद्धतीनं आम्ही माझ्यावर किंवा अजितदादांच्यावर वगैरे टीका करत होते त्यावेळी मी त्याला म्हणत होतो किंवा अजितदादा पवारांची जागा घेण्याची यांना घाई झालेली आहे. त्याच्या निवडणुका झाल्या, आम्ही सत्तेवर आलो. आता रोहित पाटलाची माझी काही व्यक्तिगत काही नाही. ते वक्तव्य आमच्यावर करत होते म्हणून आम्ही बोलत होतो. आता तो काही विषय राहिलेला नाही. त्याचा आता जयंत पाटलांना हे होतंय असं म्हणायचं त्याचा नाही, मला काय त्या दोघांचं काय संबंध आहे मला काही माहिती नाही. साहेब 6 महिन्यानंतर खरोखर विशाळगड पुन्हा त्या ठिकाणी पर्यटकांसाठी खुला झालाय. मात्र आज निलेश राणे यांनी गुरुद्वारा त्या ठिकाणी विशाळगडावर होणार आहे तो मात्र होऊ देणार नाही अशा पद्धतीचे वक्तव्य केले. शांत झालेलं प्रकरण पुन्हा एकदा आता या ठिकाणी पुन्हा नाही, मला काय आम्ही माहिती घेतलेली नाही. मी माहिती घेऊन यावर बोलेन. लाडक्या बहिणींना 2100चा हप्ता कधी मिळणार? का गेला 1500चा हप्ता मिळणार नाही, आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये 2100 रुपये देण्याची घोषणा केलेली आहे. आम्ही योग्य वेळेला आम्ही तो 2100 रुपये करणार आहोत. खरं तर निवडणुकीच्या तोंडावर भाजप असेल ना तुमच्या पक्षातून जे बाहेर पडलेले नेते मंडळी होती ती कुठेतरी पुन्हा एकदा त्यांच्या घर वापसीची चर्चा सुरू झाली आहे. त्या भाजपचे काही लोक पुन्हा एकदा बाहेर पडलेले पुन्हा भाजपच्या संपर्कामध्ये आहेत असे देखील चर्चा समोर येत आहेत. तशा पद्धतीने मला कोणाला नाव काही कळलं नाही. आपल्या मतदारसंघातील नाही, ते नाही जाणार. पण काय जाणार नाही की 35 वर्ष आम्ही पवार साहेबांच्यावर होतो. आम्ही बाहेर पडताना आमच्या काय अडचणी आहेत त्यांना सांगून त्यांची संमती घेऊन गेलो होतो. त्यानंतर माझ्या विरोधी त्यांनी त्याला तयार केलं. जसं माझ्यावर पुत्रवत प्रेम केलं तसं त्यांच्यावर त्यांनी पुत्रवत प्रेम केलं. संपूर्ण पवार फॅमिली ही त्यांच्या प्रचारामध्ये आली. सुप्रिया तर सुळे माझ्या मतदारसंघात कधीच आल्या नव्हत्या. ते 30-25 वर्षांनी पहिल्यांदा आल्या. मी त्यांचं स्वागत केलं. रोहित पवार, जयंत पाटील साहेब 3 वेळा, साहेब आमचे 2 वेळेला. एवढं त्यांच्यावर प्रेम करून त्याचा प्रचार केल्यामुळं ते नाही मला वाटत पुन्हा पवार साहेबांना धक्का देऊन जातील.
पण संजय बाबा भाजपच्या वाटेवर आहेत अशी चर्चा आहे. तुमचे नाही, मित्र आहेत. हे बघा, त्यांनी परवा माझा विधानसभेत मला जाहीर पाठिंबा दिला, त्यामुळे ते असलेल्या उभाटा पक्षातून थोडस दूर झालेले आहेत. त्यांना कुठल्या तरी एका पक्षाची आवश्यकता होती, त्यांनी राष्ट्रीय पक्ष निवडलेला दिसतोय, पण त्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत. तुमचे चांगले मित्र आहेत. तुमचा पक्ष सुद्धा तुमच्या पक्षात घेण्याचा उपलब्ध झाला असता, असं असताना भाजपचा पर्याय निवडला. नाही, त्याला वाटलं असं की राष्ट्रीय पक्ष आहे, आपण जावं, तिथं आपल्याला संधी अधिक मिळेल, अंतिम निर्णय घेतला असेल. शेवटी व्यक्तिगत लोकशाहीमध्ये शेवटी आता आघाडी कुठल्याही संस्थेची असेल, निवडणुकी असेल, तर आम्ही एकत्र येऊच ना. सांगलीचे आमदार खर तर खाडे यांनी मिरजचा उल्लेख जो आहे तो मिनी पाकिस्तान म्हणून केलेला आहे. त्यानंतर आता अनेक ठिकाणी आहेत. मी माहिती घेतलेली आहे, माहिती घेऊन बोलतो.